नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. आपल्या जीवनविषयक अनुभवांचं व आपल्या व्यक्तिमत्वाचं स्वतः लेखकानं लेखरूपानं घडवलेलं दर्शन म्हणजे आत्मचरित्र. अशाच आत्मचरित्राचं लिखाण चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी केलं. आजपर्यंत त्यांना समाजाच्या हितासाठी झटणारा आंदोलक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांची आंदोलक म्हणून वेगळीच प्रसिद्धी झाली. पण त्यांनी संत्या कुली या नावानं आपलं आत्मचरित्र वाचकांसमोर ठेवत आपलं वेगळेपण दाखवलंय. त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना त्यांनी जशा आहेत तशा या संत्या कुली नामक आत्मचरित्रामध्ये मांडल्या. या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर राजेंद्र गवस, मनोविकार प्रकाशनचे संचालक आशिष पाटकर, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील भूषवणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहळ्याला माजी आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमोअण्णा पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, विनायक उर्फ अप्पी पाटील, डॉक्टर नंदाताई बाभुळकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजीराव शिरोलीकर, आर.आय. पाटील, प्रभाकर खांडेकर, प्राचार्य आप्पासाहेब बुडके उपस्थित राहणार आहेत. श्री भावेश्वरी विद्यालय नांदवडे इथं हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन पुस्तक प्रकाशन समिती, ॲडव्होकेट संतोष मळवीकर फाउंडेशन व नांदवडे ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलंय.